आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण। विषय मंशूर अलीचा शब्द। अगर है शौक अल्लाह से मिलने का तो हरदम नाम लो लगाता जा। न रख रोजा न मर भूखा न कर सिजदा। वजू का तोड़ दे कूजा शराबे नाम जाम पीता जा। पकड़कर इश्क का झाड़ू साफ कर दिल के हुजरे को। दुई की धूल रख सिर पर मुसल्ले पर उड़ाता जा। धागा तोड़ दे तस्बी किताबें डाल पानी में। मसाइक बनकर क्या करना मजकत को जलाता जा। कहे मंसूर काजी से निवाला कुफर का मत खा। अनल हक नाम बरहक है यही कलमा सुनाता जा। अर्थात अल्लाह कबीर म्हणजे अल खिज्र व जिंदा वेशधारी कडून ज्ञान ऐकल्यानंतर माहिती होते की जी साधना वर्तमानात समाजात केली जात आहे ती तर सामान्य लाभ देते। मोक्ष तर सूक्ष्म वेदाच्या ज्ञानात सांगितलेल्या साधनेनेच शक्य आहे। ज्या कारणामुळे परंपरागत साधना म्हणजे पूजा सोडून सत्यभक्ती करायची असते, जे समाजातील इतर लोकांना चांगली वाटत नाही, ते भयंकर विरोध करतात, जीवाचे शत्रू बनतात। हेच कारण होते भक्त मंशूरजीला मारण्याचे। परंतु भक्त मरत नाहीत। जेव्हा मंशूरजीला दृढ विश्वास झाला की आधीची साधना रोजे, व्रत ठेवणे, अजान लावणे, बंग देणे, नमाज करणे, बकरी, बकरा, गाय इत्यादी जब म्हणजे हत्या करणे मोक्ष प्राप्तीसाठी उपयोगी नाही व पुरेसेही नाही, नरकाचा मार्ग आहे, तेव्हा त्याने आपल्याच धर्माच्या प्रचारकांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला की हे काजी, जर तुम्हाला अल्लाहला भेटण्याची आवड म्हणजे इच्छा आहे तर प्रत्येक श्वास उच्छ्वासामध्ये सच्च्या नामाचा जप एकाग्र होऊन ध्यान लावून करत जा। रोजा, व्रत करणे सोडून द्या। उपाशी राहण्यामुळे अल्लाह भेटत नाही। जे तुम्ही वजू म्हणजे स्नान इत्यादी केल्या वाचून धार्मिक क्रिया करणे पाप मानता, हा मात्र भ्रम आहे। स्नानासाठी पाणी आणणाऱ्या कुजे टोकाने म्हणजेच मडके फोडून कुठेतरी टाकून दे। अर्थात न्हाण्या धुण्याच्या नादातच लागून राहू नकोस। म्हणजेच शरीराच्या वरच्या सफाईने मोक्ष प्राप्तीची साधना सफल होत नाही। त्यासाठी मन पवित्र शुद्ध असायला हवे। नाम जप करण्याचे व्यसन लाव म्हणजेच नाम जपाची दारू पीत जा, म्हणजेच याचे व्यसन कर। अल्लाह बरोबर अगाध प्रेम इश्क कर। या इश्क म्हणजे प्रेमाच्या झाडूने मनाचा मळ दोष स्वच्छ कर। दुई म्हणजे ईर्षेचा नाश कर। खरा भक्त बन। जी माळ घेऊन ठेवली आहेस आणि यथार्थ नामाची साधना करत नाहीस तर ही माळ तसबी तोडून टाक। जी पुस्तके तुम्ही कुराण मजीद, जबूर, तौरेत, इंजिल वाचता यानेच मोक्ष होईल असे समजता, ही तुमची धारणा चुकीची आहे। यासाठीच म्हटले आहे की ही पुस्तके पाण्यात प्रवाहित करा। प्रभुप्राप्तीसाठी अहंकार जाळून टाक म्हणजेच अभिमान करणे सोडून दे। मंशूरजी काजीला म्हणाला की जीव हिंसा म्हणजे गाय, बकरा इत्यादी मारणे करणे सोडून दे। हे कुफर म्हणजे पाप करू नकोस। अनल हक नाम खरा मोक्ष मंत्र आहे, हाच कलमा वाच। रुमीला अल्लाह कबीर समस्तरबेजच्या वेशात भेटले होते, जे मंशूर अलीला भेटले। ते समस्तरबेज मुस्लिम सूफी संत होते। काही पुस्तकात असाही उल्लेख आहे की परमात्मा कबीर यांनी गुप्त प्रेरणा करून समस्तरबेजच्या मनात आश्रम सोडून जाण्याची इच्छा उत्पन्न केली, कारण की त्या नगरामध्ये समस्तरबेजचा विरोध खूप वाढला होता। समस्तरबेज आश्रम सोडून निघताच स्वतः कबीरजीच समस्तरबेजच्या वेशात आश्रमात राहू लागले। तेथून आपला हंस मंशूर याला काढायचे होते। तेथील राजा तसेच प्रजेच्या खूप विरोधानंतर समस्तरबेज वेशधारी अल खिज्र आपल्या शिष्याला राजकुमार मुहम्मद, मंशूरचे नाव बदलून मुहम्मद ठेवले होते, याला सोबत घेऊन हिंदुस्थान वर्तमानात पाकिस्तानचे शहर मुलतानमध्ये आले। सद्गुरू समस्तरबेज तसेच शहजादे मुहम्मदने मुलतान शहरात आपला तंबू ठोकला। त्यांचे ज्ञान ऐकून काही चांगले आत्मे त्यांचे अनुयायी झाले, परंतु इस्लामच्या विरुद्ध भक्तिक्रिया असल्याने तेथील लोकांनी तीव्र विरोध करणे सुरू केले। जे अनुयायी झाले होते त्यांचे पण आश्रमात जाणे बंद केले। समस्तरबेजच्या जवळील इंधन संपले।
त्यांनी राजकुमाराला म्हटले की या पिठाची एक जाड भाकरी बनवून शहरात घेऊन जा, कुणाच्या तरी घरून भाकरी भाजून आण. राजकुमार कच्ची भाकरी घेऊन शहरात गेला. कुणीच भाकरी भाजून दिली नाही. याउलट मुहम्मदच्या तोंडावर घाव मारून जखमी केले. भाकरी न भाजताच शिष्य परत आला आणि सद्गुरुजींना सांगितले, लोकांनी माझे असे हाल करून ठेवले आहे. भाकरी पण नाही शेकली, भाजली. तेव्हा समस्तरबेजने भाकरी हातावर ठेवून सूर्याकडे तोंड करून म्हटले की येथे येऊन माझी भाकरी शेका, भाजा. त्याच वेळी सद्गुरुजींच्या आदेशानुसार सूर्य जमिनीजवळ येऊ लागला. उष्णता इतकी वाढली की मुलतान शहर भट्टी बनले. पूर्ण मुलतान शहर जळू लागले. दरवाजे तसेच भिंती तापायला लागले. काही समजदार लोक सद्गुरूंच्या सेवेत हजर झाले आणि क्षमायाचना केली. म्हणाले की काही नासमज लोकांच्या कर्माची शिक्षा पूर्ण मुलतानला देऊ नका. सद्गुरू म्हणाले की हे लोक अज्ञानी नाहीत, दुष्ट आहेत. त्यांनी विस्तवासारखी स्वस्त वस्तू देखील संतांना देण्यास नकार दिला. या मुलाचे तोंड फोडले. करबद्ध उभ्या लोक म्हणाले की यांना तुमच्या शक्तीची कल्पना नाही. परमेश्वरांकरिता त्यांना माफ करून टाका. हे ऐकून सद्गुरू समस्तरबेज म्हणाले की तुम्ही परमेश्वरांना मध्ये आणले आहे, त्यामुळे माफ करतो. सूर्याकडे तोंड करून म्हणाले की आपली दाहकता कमी करा. माहित नाही हे लोक नरकातील अग्नी कसा सहन करतील. इतके म्हणताच सूर्य आपल्या जागेवर परत निघून गेला. त्यानंतर मुलतानचे व्यक्ती भक्त बनू लागले. सद्गुरू कबीरजी जे समस्तरबेजचा अभिनय करत होते, त्यांनी आपल्या योजनेनुसार काही दिवस मौन धारण केले. कारण समस्तरबेज यांनी आपला शिष्य मंशूरच्या बरोबर झालेला तीव्र विरोध व अत्याचार बघून मौन धारण केले होते. समस्तरबेज रूपात कबीरजी पण अनेक दिवसांपासून मौन धारण करून होते. दररोजच्या प्रमाणे सकाळी फिरायला गेले, परत आले नाहीत. त्याच दिवशी खरा समस्तरबेज त्या आश्रमात आला, जो मौनी झाला होता. आल्याबरोबर शरीर त्याग केला. लोकांना आजपर्यंत या रहस्याचा उलगडा नाही. समस्तरबेजचे शरीर कबरीमध्ये दफन केले. सन 1329 मध्ये स्मृतिस्थळ बनविले. सन 1398 ते 1518 पर्यंत 120 वर्ष काशी भारतमध्ये कबीर परमेश्वरजी यांनी लीला केली. त्यावेळेला कमाली बालिका कबरीमधून काढून जिवंत केली होती. तरुण झाल्यावर कमालीला जेव्हा वरीलप्रमाणे हकीकत माहीत झाली, तर ते बघण्याची प्रबळ इच्छा व्यक्त केली. सद्गुरूंना निवेदन केले. कमालीचा विवाह त्याच मुलतान शहरातील भक्ताच्या घरी केला. संत गरीबदासजी यांनी म्हटले की गरीब सद्गुरु समस्तरबेज को बाटी धरिया हात, सूरज को सेकी जहां तेज पुंज का गात. म्हणजेच सद्गुरू समस्तरबेजने कच्ची भाकरी बाटी हातावर ठेवून सूर्याकडे शेकायला म्हणजे भाजायला सांगितले. त्याच वेळेला सूर्य जमिनीजवळ आला. त्यावेळेला समस्तरबेज वेशधारी सद्गुरूंचे शरीर तेजपुंजामध्ये बदलले गेले. शरीर तेजस्वी दिसायला लागले. सूर्याच्या प्रखर उन्हामुळे ती भाकरी खाण्यालायक भाजली गेली.